सांगली जिल्ह्यात दुर्दैवी घटना, तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू। कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे। गावातील सौरभ भीमराव पाटील वय 23 वर्षे या तरुणाचा शेतात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सौरभ आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता। पिकांना पाणी देण्यासाठी तो मोटार पंप सुरू करत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला। धक्का बसताच तो शेतात कोसळला। घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजारी तातडीने धावून गेले। त्याला तात्काळ मिरज येथील सिद्धी हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सौरभ अविवाहित होता। त्याच्या पश्चात आई आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। तरुण मुलगा अचानक गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेमुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान प्राथमिक तपासानुसार हा मृत्यू विजेच्या शॉकमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे।